नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. 23 एप्रिल वार गुरुवारी आणि या दिवशी आलेली आहे गुरुपुष्यामृत योग. हा योग या वर्षातला पहिलाच गुरुपुष्यामृत योग असणार आहे. या दिवशी तुम्हाला अत्यंत महत्त्वाच्या हे काम करायचे आहे. सकाळीच तुम्हाला या ठिकाणी एक दिवा लावायचा आहे. नशीब उजळेल आणि फक्त 1 दिवसामध्ये इच्छापूर्ती होणारच आहे. तर असा हा दिवा तुम्हाला सकाळीच कुठे लावायचा आहे आणि कोणत्या वेळात लावायचा आहे, सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. माहिती आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करून बेल आयकॉनलाही आवर्जून प्रेस करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री महालक्ष्मी नमः लिहायला अजिबात विसरू नका किंवा तुमच्या गुरुच्या नाव देखील लिहू शकता. गुरु म्हणजे गुरुवारी आणि गुरु ग्रंथामध्ये बृहस्पती हा गुरु जे आहे ज्ञान, भाग्य आणि समृद्धीचा कारक मानला जाते. याच्याबरोबर गुरुपुष्यामृत म्हणजे हे 27 नक्षत्रापैकी 8वे नक्षत्र आहे. याच्या नक्षत्राच्या राजा मानले केलेले आहे. पुष्य नक्षत्राचा फळ अर्थ होतो पोषण करणारे आणि अमृत म्हणजे याचा अर्थ असा होतो की शुभ काळ देणारा, ज्यांचे परिणाम कधीही नष्ट होत नाही, अमर राहतात. अशा प्रकारे डोक्यातनं जेव्हा गुरुवारी पुष्य नक्षत्र येतं तेव्हा तयार होण्याच्या या दुर्बळ योगाला गुरुपुष्यामृत योग असे म्हणतात. याला सर्वात सिद्ध योग देखील म्हणतात. या दिवशी केलेला कोणतेही शुभ कार्य यशस्वी होतात, म्हणूनच याला स्वयंसिद्ध मुहूर्त देखील मानला जातं. या मुहूर्तावर घेतलेली कोणतीही वस्तू उदाहरणपणे सोना, जमीन या घरामध्ये कायम टिकत असतात, त्याची वाढ होत असतो. मैत्रिणींनो, लक्षात ठेवा, हा दिवस साधा सुद्धा नाही, अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. गुरुपुष्यामृत योग ह्या दिवशी येत आहे. वर्षातनं 2 ते 3 वेळेसच हा योग येत असतो. यामुळे तुम्ही ही संधी अजिबात सोडवायच्या नाही. या दिवशी फक्त अजिबात सोडायची नाही. या दिवशी फक्त तुम्हाला एक वस्तू देखील सांगणार आहे, ती टाकायची आहे. खूप सोपी उपाय आहे, अत्यंत प्रभावी आहे. साक्षात माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये कायम वास करेल. या दिवशी केलेली कोणतेही शुभ कार्य हे वाया जात नाही. म्हणूनच तुम्हाला हा साधा, सोपा आणि प्रभावी उपाय आवर्जून करायचाच आहे. या मुहूर्तावर घेतलेली कोणतीही वस्तू देखील कायम टिकून राहत असतो. हा योग माता लक्ष्मी आणि गुरुपुष्यामृतच्या आशीर्वादाने युक्त परिणाम असतं, ज्यामुळे आर्थिक गुणवणुकीसाठी देखील सर्वोत्तम काळही मानला जातं. या योगामध्ये इतर अनेक अशुभ योग्याच्या जे आहे प्रभाव नष्ट करायची शक्ती असतं. इतका प्रभावी दिवस आल्यानंतर ना तुम्हाला ही संधीही सोडायची नाही. हा दिवशी गुरुपुष्यामृत जप करणे, आध्यात्मिक गुरुच्या सेवाही करायचे फळ भेटत असतो आणि अत्यंत फलदायी मानलं जातं. जर ही योग अत्यंत शुभ असतं तर या दिवशी विवाह म्हणजे लग्न केला जात नाही, कारण पुष्य नक्षत्राला विवाह वर्ज मानला गेलेली आहे. तर हा 23 एप्रिल 2026 रोजी गुरुपुष्यामृत योग हा अत्यंत दुर्बळ आणि शुभ मानला जाणार आहे. त्यामुळं आपल्या या दिवशी हे काम करायचे आहे. याच्याबरोबर या दिवशी योग्य वेळ सोने चांदी खरेदी करणं, मौल्यवान वस्तूची खरेदी करणं अत्यंत शुभ मानलं जातं. नवीन वर्ष व्यवसायासाठी सुरुवात करणं,
घर, वाहन खरेदी कोणीही हे देखील शुभ आहे ना. हा केवळ खरेदीच्या दिवशी नसून आध्यात्मिक प्रगती, उपासना, साधना, सेवा, उपाय करण्यासाठी देखील विशेष मानला जातं. तर तुम्हाला हा उपाय करण्यासाठी गुरुवारी 23 एप्रिल रोजी सकाळीच लवकर उठायची आहे. यानंतर स्नान करायचे आहे. अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला आवर्जून चिमूटभर हळद टाकायची आहे, थोडासा गंगाजल टाकायची आहे आणि थोडासा तुम्ही खडे मीठ किंवा संदेह मीठ त्यानंतर तुम्हाला एक स्वच्छ स्नान करायचे आहे. यामुळं तुम्हाला अंगातली सर्व नकारात्मकता दूर होतं. आजच्या बरोबर गुरुवारी पाण्यामध्ये हळदी टाकून स्नान केल्याने गुरुग्रह हे मजबूत होत असतो. म्हणून स्नान करून झाल्यानंतर घरातली मुख्य प्रवेशद्वारावर तुम्ही स्वच्छ करून घ्यायचे आहे. उंबरवट्टा तुम्हाला या दिवशी लेपन देखील आवर्जून करायची आहे. यासोबतच गोमूत्र आणि हळदीचे एकत्र करून तुम्हाला तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावर एक स्वास्तिक काढायचे आहे. स्वास्तिक हे मांगल्य योगी प्रतीक आहे. अशा प्रकारे तर तुम्ही ह्या स्वास्तिक गुरु पुष्यामृता योगाच्या दिवशी काढले तर साक्षात माता लक्ष्मी तुमच्या घरी कायम येणार आहे. स्वास्तिक हे मांगल्याची प्रतीक आहे. माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे. म्हणूनच हा उपाय देखील आवर्जून करायची आहे. याच्यासोबतच या दिवशी तुम्हाला भगवान विष्णूची, माता लक्ष्मीचे विशेष पूजाही करायची आहे. कुलदेवी नामस्मरण करायची आहे. कुलदेवीच्या मंत्र जप करायची आहे. या दिवशी तुम्ही जितके जास्तीत जास्त सेवा कराल ना तितके तुम्हाला पुण्यफळही प्राप्त होत असतं. कारण हा योग येत असतं. त्याच्यासोबतच घर आणि अंगणात हळदी आणि गोमूत्र मिश्रण जर तुम्ही पाणी शिंपडून तर सकारात्मकता दूर होतं. एक तांब्यानी किंवा ग्लासामध्ये स्वच्छ पाणी घ्यायचे आहे. यानंतर त्यामध्ये चिमूटभर हळद आणि गोमूत्र थोडंसं टाकायचे आहे आणि तुमची अंगणात तुमची उंबरवट्यावर आणि उंबरवट्याच्या बाहेर सर्वात घराबाहेर जर तुम्ही थोडा ही पाणी शिंपडलं तरी सकारात्मकता नक्कीच दूर होईल. याच्यासोबतच अजून एक महत्त्वाचा हे उपाय किचनमधल्या भिंतीवर देखील तुम्हाला स्वच्छ भिंत करून तिथे थोडीशी वाटीमध्ये हळदी घ्यायची आहे. थोडासा तूप टाकायचे आहे आणि धने याने तुम्हाला याची भिंतीवर एक स्वास्तिक काढायची आहे. याच्याबरोबर या ठिकाणी तुमची दिवा लावायची आहे. हा दिवा देखील उपाय अतिशय प्रभावी ठरणार आहे. तुम्ही यातील कोणतेही कोणतेही उपाय चूक नकारात करावे. अत्यंत महत्त्वाची आहे. हे तूप हे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे आणि तुम्ही ह्या गुरुपुष्यामृता योगाच्या दिवशी असा तुपाचा दिवा जर तुमची दिवस असा तुमची दिवात जर तुमची स्वयंपाकघरामध्ये लावला तर अन्नपूर्ण देवीची, माता लक्ष्मीची आशीर्वाद प्राप्त होईल. सुख, समृद्धी, धन, सौभाग्य प्राप्त होईल. जर या दिवशी तुम्हाला अजून काय करायचे आहे तर ते काय नाही तर सोना चांदी खरेदी करणं, लक्ष्मीकारक वस्तू खरेदी करणं अत्यंत शुभ आहे. पूजा, जप आणि दान आवर्जून करायची आहे. नवीन गुंतवणुकी या दिवशी केली तर शुभ ठरेल. याच्यासोबतच या दिवशी काय टाळायची आहे, शक्यतो तणामिक पदार्थाची सेवन या दिवशी टाळा. वादविवाद, भांडण टाळायची आहे. या दिवशी जास्तीत जास्त सकारात्मक विचार, मंत्र जप ही सेवा ही करायचीच आहे. या वेळ न घालवता मी तुम्हाला सुरुवातीला 2 ते 3 उपाय अतिशय प्रभावी सांगितलेली आहे. तर हा उपाय तुम्हाला सकाळीच करायची आहे. स्नान झाले की लगेचच तुम्हाला देवघरातली देवांची विधिवत पूजा करून झाल्यानंतर हे उपाय लगेचच करू शकता आणि याच्यासोबतच असा हा दिवस देखील लावायची आहे.
दिवा देखील लावायची आहे. दिव्याचा उपाय फारच वेळ लागणार नाही आणि सांगायला देखील वेळ लागणार नाही, परंतु आधीच हे उपाय सांगितलेले आहेत ते देखील अतिशय महत्त्वाचे आहे आणि एकत्र व्हिडिओमध्ये मी जास्तीत जास्त माहिती देण्याचा प्रयत्न केलेली आहे. यामुळे आता दिव्याचा उपाय अगदी लगेच बघूयात, कारण या दिवशी केलेली कोणतेही साधना, नाम जप, दान धर्म आणि तुम्ही हे काही उपाय कराल त्याची अनेक पटीने फळ प्राप्त होणार आहे. या दिवशी वातावरणामध्ये सकारात्मक लहरी जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात. माता लक्ष्मी सूक्ष्म रूपामध्ये आपल्या आजूबाजूला वास करत असते, कारण गुरुपुष्यामृत योग हा साक्षात माता लक्ष्मीच्या समर्पित दिवस आहे. म्हणूनच तुम्हाला लक्ष्मीची आकर्षित करण्यासाठी हा उपाय करायची आहे. जर तुमच्या कोणत्याही इच्छा असतील त्या पूर्ण होत नसतील तर खूप कष्ट आणि मेहनत करून देखील तुमच्या इच्छा पूर्ण होत नाही. काही कामामध्ये अख्ख्या अडथळ येत आहेत किंवा घरामध्ये अमाप पैसे भरपूर येतं, म्हणजे अवश्य भरपूर आहे, परंतु स्थिर राही. घरामध्ये बाहेर कोणतेही कारणाने छोटी कारण असते, भरपूर पैसे खर्च होतात. आजूबाजूमध्ये जाणे असे अख्ख्या समस्या असतील. घरामध्ये सकारात्मक विचार येणं, वातावरण घरातली अवश्य वाटणं, हे सर्व समस्यावर उपाय म्हणजे हा दिवा आहे. दिवा हा ज्ञानाच्या सकारात्मकता प्रतीक आहे. गुरु हा ज्ञानाचा कारक आहे. यामुळे शैक्षणिक सुरुवात, गुरुमंत्र देणं किंवा नवीन कौशल्य शिकणे यासाठी देखील या दिवशी खूप कुलदानी मानला जाणार आहे. आणि गुरुवारी तुम्ही असा हा दिवा लावला तर तुमच्या मुलांच्या देखील अभ्यासात प्रगती होईल, कारण दिवा हा ज्ञानाच्या प्रकाशाच्या सकारात्मकतेचं प्रतीक आहे. आणि गुरुवारी हे योग आणि गुरुपुष्यामृत योग देखील आहे. हा योग पुन्हा येत नसतं. या दिवशी योग येतं, म्हणून तुम्ही याचा परिपूर्ण उपाय करून व्हावे अशी माझी इच्छा आहे. आणि या दिवशी फक्त असा एक दिवस लावण्याने हे सुरुवातला मी तुम्हाला उपाय सांगितलेलीच विसरू नका. हे उपाय देखील आवर्जून करा, पण हा उपाय देखील तुम्हाला करायची आहे. चला तर बघूया कोणती उपाय आहे. तर हा उपाय तुम्हाला सकाळी ब्रह्ममुहूर्तावर 12 वाजण्याच्या आधीच करता येईल. तर सकाळीच लवकर करायची जास्तीत जास्त प्रयत्न करा. ज्या घरामध्ये हा उपाय केला जाणार आहे त्या घरामध्ये साक्षात लक्ष्मी माता, भगवान विष्णूचा आशीर्वाद ही कायम असतील. तर हा उपाय तुम्हाला सकाळीच या वेळेतच करायचा आहे. आणि संध्याकाळी तुम्हाला दिवा लावण्याच्या वेळेस सुक्त पठण एक वेळेस करायची आहे. गुरुमंत्राचा जप देखील तुम्ही करू शकता. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा देखील तुम्हाला जप करायची आहे. साक्षात दत्त गुरूंच्या आणि माता लक्ष्मीचे दोघेही आशीर्वाद प्राप्त होतील. तर हा उपाय करताना तुमच्या देवघरातला दिवा हा प्रज्वलित केलेली असावे. घरातली वातावरण प्रज्वलित हे सकारात्मकता असावे. तुमच्या देवघरातला पूजा झाल्यानंतर लगेच हा उपाय केला तरीही उत्तम ठेवा, कारण सकारात्मकता जास्त प्रमाणामध्ये घरामध्ये या वेळेस असतो. देव समोर असं आसन टाकून बसायचे आहे. एक मातीची पंती घ्यायची आहे. मातीच्या पंतीमध्ये दुहेरी कापूसाच्या वात लावायचे आहे. यानंतर त्यामध्ये गाईच्या तूप टाकायचे आहे. गाईच्या तूप टाकण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. गाईच्या नसेल तर मग शुद्ध तूप टाकलं तरीही चालेल. यानंतर एक छोटी प्लेट घ्यायची आहे. यामध्ये तुम्हाला थोडासा तांदूळाच्या साळी असतात त्या घ्यायच्या आहे, ज्याला सातू म्हणतात. सात हे माता लक्ष्मी प्रतीक मानला जातात. तांदूळाच्या साळी नसतील तर तुम्ही गव्हाच्या साळी घेतल्या तरीही चालेल, आणि त्याही नसली तर तुम्ही हरभरा डाळ घेऊ शकता. थोडीशी हरभरा डाळ घ्यायची आहे, कारण गुरुवारच्या दिवशी पिवळ्या रंगाच्या डाळीच्या विशेष महत्त्व असतं. यामुळं तुम्हाला इथे हरभरा डाळ म्हणजे चणा डाळ घ्यायची आहे. तर तुम्हाला दिवा हा त्या डिशमध्ये ठेवायचे आहे. दिव्याला थोडीशी हळद कुंकू लावायची आहे. ज्या दिव्यातली वाती आहेत त्यातली देखील थोडासा हळदी कुंकू लावून घ्यायचे आहे. तिथे
डिशमध्ये दिवा ठेवल्यानंतर ते प्रज्वलित करून घ्यायच्या, नमस्कार करायचा आहे आणि त्या दिव्यामध्ये तुम्हाला एक अखंड तांदूळ टाकायचे आहे. यानंतर 2 काळी मिरी टाकायची आहे. काळी मिरी दारिद्र्यनाशक असतात. तांदूळ हे माता लक्ष्मीचे अत्यंत प्रिय आहे. गुरुपुष्यामृत योगावर तुम्ही जर हा दिवा काळी मिरी एकत्र वापरून हा उपाय केला तर प्रमुखाने घरातली नकारात्मक ऊर्जा ही पूर्णात नष्ट होतं. आर्थिक अडथळे स्वयंपाकघर संपवण्यासाठी हा उपाय अत्यंत फलदायी श्री मानलेले आहे. गायच्या तूप मिळाले तर आवर्जून टाका, नाही तर मग म्हशीची तूप तुम्हाला चांगले तूप टाकायचे आहे. तरी नसेल तरी मोहरीचे तेल हे या प्रकारे तुम्हाला हा उपाय करायचे आहे. जर दिव्यामध्ये तुम्ही याच्याबरोबर अजून एक दिवा तुम्हाला लावायचे आहे तर ते असाच मातीची पंती घेऊन दिवा तयार करायचा आहे. यामध्ये तुम्हाला काळी मिरी 7 टाकायची आहे आणि हा दिवा तुम्हाला दक्षिण दिशेला किंवा घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर लावायचे आहे. यामुळे पैशाच्या तंगी दूर होतं, त्रासापासून संरक्षण होतं. काळी मिरीला शनिदेवाच्या संबंधित मानलं जातं. गुरु पुष्यामृत योगावर दिव्यात मिरी टाकून जाळल्याने घरातली वास्तुदोष कमी होतं, सकारात्मकता ऊर्जा वाढतं, त्याच्याबरोबर अडकलेली कामं मार्गी लागतील. या दिवशी तुम्ही मोहरीच्या तेलाचा दिवा लावून त्यामध्ये 7 काळी मिरी टाकला तरी आणि त्यानंतर तुम्ही ओम शनिदेश्वराय नमः, शनीश्वराय नमः किंवा माता तुम्ही तुमच्या गुरुचा जप किंवा तुम्ही कोणतेही कुलदेवीचा जप जर केलं तरी तुम्हाला त्याचे शुभ परिणाम पाहायला मिळतील. तर तुम्हाला हा सुरुवातीला मी दिवा सांगितलेली आहे ते तुपाच्या लावायची आहे. त्यामध्ये तुम्हाला अख्ख्या तांदूळ टाकायचे आहे आणि काळे मिरी टाकायचे आहे की ती मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलेलेच आहे. आणि असा एक दिव्या लावायची आहे ज्यातली तुम्ही मोहरीचे तेल टाकू शकता. त्यामध्ये 7 काळी मिरी टाकायची आहे आणि हा उपाय लाभदायक ठरणार आहे. मी तुम्हाला हा दुसरा जे उपाय सांगितलेले आहे ते तुमच्या साक्षात लक्षात आले असेल तर यामध्ये फक्त मॅरेज तेल आणि त्यामध्ये 7 काळी मिरी टाकायची आहे. तुमची मुख्य प्रवेशद्वारावर हा दिवा तुम्ही लावू शकता. यानंतर जे पहिला उपाय आहे त्यामध्ये एक अख्ख्या तांदूळ, त्यामध्ये 2 काळी मिरी आणि कोणते तुम्हाला 2 अखंड फुलांच्या लवंग टाकायची आहे. लवंग हा दारिद्र्यनाशक असतात आणि त्याच्यासोबतच तुम्हाला एक मंत्र देखील म्हणायचे आहे. त्या दिव्याला हळदी कुंकू अक्षदा फुला वावायचे आहे. जे तुम्हाला पहिला दिवा लावल्या सांगितलेली आहे ते तुम्हाला देवघरातल्या प्रज्वलित करायची आहे आणि दुसरी दिवा जी आहे सांगितलेली आहे तर मुख्य प्रवेशद्वारावर तुम्हाला लावायची आहे. तुमची साक्षात लक्षात तुपाच्या आलेली असतील तर सविस्तर व्हिडिओ शांतपणे ऐका. नक्कीच तुम्हाला एक उपाय व्यवस्थितपणे बघायला मिळतील, कारण मी दोन्ही उपाय एकत्रच सांगितलेली आहे. जास्तीत जास्त लवकर सांगण्याचा प्रयत्न केलेली आहे. यामुळे तुम्ही शांतपणे हा व्हिडिओ ऐका आणि हे उपाय आवर्जून करा. त्यांच्यासोबतच तुम्ही हे उपाय केल्याने घरातली सर्वच नकारात्मकता, वास्तुदोष सर्वात नष्ट होईल आणि तुम्हाला तुमच्या घरामध्ये सुख शांती लाभेल. इच्छापूर्ती देखील लवकर होणार आहे. तर तुम्ही देवाजवळ हे दिवा लावायची आहे. तर त्यानंतर तुम्हाला तिथेच बसून कमलात्मक मंत्राच्या कमीत कमी 11 वेळी जप करायची आहे आणि ओम नमो श्री महालक्ष्मीया नमः मंत्राचा देखील तुम्ही जप करू शकता. देखील केली तरी चालेल. 11 वेळी हा जप करायची आहे. 1 वेळी महालक्ष्मी अष्टकमल पठण करायचे आहे. 1 वेळी लक्ष्मी स्तोत्राचे पठण करायचे आहे. शक्य झाले तर 1 वेळी श्रीसूक्त पठण करायची आहे. 16 वेळेस तुम्हाला विष्णू गायत्री मंत्र म्हणायची आहे आणि कमलात्मकता मंत्र देखील तुम्हाला 16 वेळी म्हटलं तरी ठरेल आणि दिवसभर तुम्हाला हा उपाय तसंच ठेवायची आहे. सकाळी लवकर असेल तर दिवसभर तेवढंच राहील ह्याची काळजी घ्यायची आहे. माता लक्ष्मीच्या मनोभावे प्रार्थना करायची आहे. घरातली सर्व नकारात्मकता दूर होऊन घरातली सर्व जे काही समस्या आहेत ते काही
घेऊन ती माझ्या घरामध्ये कायम प्रवेश करावी, सुख शांती समृद्धी नांदावे यासाठी मनोभावी प्रार्थना करायची आहे. दिवसभर हा दिवा तसंच ठेवायची आहे. दिवा जर शांत झाली तर तुम्ही त्यामध्ये पुन्हा तेल टाकलं प्रज्वलित करू शकता. यानंतर संध्याकाळी तसेच राहू घ्यायचे आहे. दुसरी दिवशी यातल्या सर्व साहित्य तुम्ही निर्मलामध्ये टाकून द्या शकता. तुम्ही साडी घातलेली असली तर त्या तुम्हाला एखादी झाडाखाली घेऊन टाकायची आहे, किंवा मग तुम्ही डाळ घेतलेली असेल तर ते तुम्ही गाईला खाऊ घातलं तरी चालेल, किंवा कोणतीही पायंदळी येणारी नाही असे काळजी घ्यायची आहे. आणि व्हिडिओ आवडले असला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तर भेटूया असेच एक नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.